महसूल अधिकारी आणि पत्रकारांवर हल्ल्याचा निषेध, आंबेडकरी युवक संघटनेचा भव्य मोर्चा। धुळे तहसील कार्यालयातील महसूल अधिकारी सुरेश पाईकराव आणि शिंदखेडा तालुक्यातील पत्रकार जतन नगराळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ समस्त आंबेडकरी युवक संघटनेने आयोजित केलेला मोर्चा आज यशस्वीरित्या पार पडला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन संपला। मोर्चादरम्यान हल्लेखोरांवर कठोर कारवाई आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याची जोरदार मागणी करण्यात आली। संघटनेच्या प्रतिनिधींनी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले, ज्यामध्ये महसूल अधिकारी पाईकराव यांच्यावर बेकायदेशीर प्रकरण मंजूर करण्यास नकार दिल्यामुळे झालेल्या हल्ल्याबाबत कठोर भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच पत्रकार जतन नगराळे यांच्यावर वाळू माफियांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत संबंधित दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। नगराळे यांनी वाळू माफियांच्या बेकायदेशीर कृत्यांवर आवाज उठवल्याने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आंबेडकरी युवक, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते। शांततापूर्ण पद्धतीने मोर्चा पार पडला असून माझं नाव पूनम जितेंद्र शिरसाट। आज 27 जानेवारी रोजी धुळे शहरात आंबेडकर समाजाने जो निषेध मोर्चा काढला होता, मागील आठवड्यात जे प्रशासकीय अधिकारी होते पाईकराव त्यांच्यावर जो राजकीय गावगुंडांनी जो हमला केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। तसंच शिंदखेडा तालुक्यातील जे नगराळे आहेत पत्रकार बंधू त्यांच्यावर देखील दलित समाजाचे त्यांच्यावर देखील भयाड हल्ला झालेला आहे। अशा गावगुंडांना कुठेतरी राजकीय पाठबळ मिळत आहे, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे। आम्ही प्रशासनाला एकच विनंती करत आहे, ज्यांनी हा हल्ला घडवून आणलेला आहे त्यांची चौकशी व्हावी, ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घातलेली त्यांची फोन ट्रॅपिंग करण्यात यावी। असे वारंवार दलित समाजाचे असो या कुठल्याही समाजाचे असो अशा अधिकाऱ्यांवर जर हल्ला झाला, प्रशासन जर त्याची दखल घेत नसेल तर आमच्यासारखं सामान्य जनता ही त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करीत आहे। आज त्यांच्या कुटुंबातील सदस्य इथे उपस्थित आहे। आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिले। आमच्या विविध मागण्या आहेत, जे आरोपी आहेत ते सर्रासपणे धुळे शहरात वावरत आहे त्यांच्यावर कुठेतरी कडक कारवाई व्हायला पाहिजे व कुठेतरी हे हल्ले थांबवले पाहिजे, असं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनामार्फत दिलेला आहे। जय भीम, जय संविधान।